रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचो एक्स जनरल सेक्रेटरी आज आपली टीम घेऊन आपले लोक घेऊन आपले गोंयभरचे सपोर्टर्स घेऊन तो आज इंडिया अलायन्साक सपोर्ट दिवपाक हांगा आयिल्लो आसा. आय डोंट हॅव टू से एनीथिंग फर्दर. बाकीचे कितें आसा ते बाब श्रीकृष्ण परब तुमकां सांगलो. ताचे पयलीं आमी मागता एडवोकेट कार्लोस पेरेरा जे काँग्रेसचे आमदार आसात आनी तांकां आमच्या इंडिया अलायन्साच्या फॅमिलीन वेलकम करचे. आमचे बरोबर जितेचे आसा, पाटकरे आसा आणि बाकीचे जे हांगाचे आसा. बाकी श्रीकृष्ण बाब इज विथ यू. यू कॅन आस्क. आणि कोण उलोवपाचें आसा श्रीकृष्ण तू what made you join India Alliance? सो तुमकां पयले म्हणल्यार सगळे हांगा जे उपस्थित आसा इंडिया अलायन्साचे लिडर्स तांकां हांव थँक्यू म्हणटा की तुमी आज जे आमी करपाक सोदताले की एक इंडिया अलायन्साक पूर्णपणे अनकंडिशनल सपोर्ट जो म्हजो दिवपाचो आसलो तो हांवें तुमचे कडेन डिस्कस केले तुमी एक्सेप्ट केले. त्या खातीर देव बरें करूं म्हणटा आनी तुमचे प्रेझेन्स हांगा आसा त्या खातीर परत एकदा देव बरें म्हणटा. तशेंच आमचे हांगा सगळे रिपोर्टर आसा तांकांय हांव देव बरें करूं म्हणटा कित्याक आयज जी मेसेज हांव दिवपाक सोदता ती सगळ्या गोंयकार गोंयभर पावतली ती तुमच्या थ्रू पावतली. सो तुमकांय देव बरें करूं म्हणटा. सो आज तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की फाटली 2-3 वर्सां इलेक्शन जावच्या पयलीं 3 वर्सां हांव कितें आसलो, आमी कितें करताले आनी आमी खंयच्या पार्टी खातीर करताले. आमी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी खातीर तुमी सगळे प्रेस जे हांगा आयज आसा ते पयलीं पासून ह्या रिपोर्टिंग फिल्डार आसा. तुमी म्हाका पयलाच आसतलो की आमी खंयच्या लेवलार रेव्होल्युशनरी गोवन्सा खातीर काम करताले. आमी आरजीन आमचो घाम कश्ट सॅक्रिफायस सगळें करून आमच्या भुरग्यांनी आरजी खातीर काम केलें. तरी आसतना जो इम्पॅक्ट जालो, जो आफ्टर इलेक्शन ज्यो घटना घडल्यो आनी जो म्हाजेर एलिगेशन्स घातले गेले आनी म्हाजे एलिगेशन्स घालून म्हाका जो तेंच्यांनी मागीर आपल्या पार्टीसून काडलो. परत एकदा सांगता, हांवें थोड्या लोकांक हें अजूनय क्लियर ना आनी म्हाका अजूनय लोक क्वेश्चन करता की हांवें रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी टील डेट हांवें ज्या डेट पर्यंत म्हाका काडूं ना तोपर्यंत हांवें आरजी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी सोडून आसली. म्हाका रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीसून तेंच्यांनी काडलेलो आसा. पार्टी प्रेसिडेंट जो मनोज परब आसा ह्या टायमा खातीर ताणें काडलेलो आसा आनी ताणें एलिगेशनूय घातलें आसा. तुमच्या प्रेस मिडिया फुड्यानूच तेणें सांगलेलें आसा की एंटी पार्टी एक्टिव्हिटी हांवें केल्ली खंय त्या खातीर म्हाका पार्टींतलो काडलेलो पळय तेंच्यांनी. सो तेच्या उपरांत आमचे जे भुरगे आसले, आमचे रेव्होल्युशनरी गोवन्साची टीम जी आसली मयाची, तेंच्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी हांवेनूच तांकां सांगलें की तुमी प्रेस घेया नाल्यार तुमी मनोजा कडेन उलया. कित्याक जेन्ना म्हाजेर एलिगेशन घालता की हांवें एंटी पार्टी एक्टिव्हिटी केली तेन्ना एक डायरेक्ट संबंध येता की बाबा तेंच्यांनी हांवें कितें एंटी पार्टी एक्टिव्हिटी केल्या पळय ती म्हाज्या सगळ्या रेव्होल्युशनरी गोवन्स टीमीक मया टीमीक स्पेसिफिकली कळपाक जाय आसलें की बाबा हांवें एंटी पार्टी एक्टिव्हिटी कितें केल्या. कित्याक तांच्यांनी म्हाज्या खातीर वोट केला, तेंच्यांनी म्हाज्या खातीर आपलो सॅक्रिफायस करून म्हाज्या खातीर प्रचार केला. आमी मया बरे रितीन इलेक्शन हँडल केलें आनी बरे रितीन आमच्या भुरग्यांनी काम केलें. सो तेंच्यांनी तांकां सांगपाची गरज आसली की बाबा हेणी तुमच्या लिडर तुमच्या श्रीकृष्ण परबाची एंटी पार्टी एक्टिव्हिटी केल्या ती कितें केल्या. म्हाका दिसता आयज सुद्दां तुमकां ऑन रेकॉर्ड म्हाका खंयच्याच रिपोर्टराकूय म्हाका दिसता तेंच्यांनी सांगलां आसतलें की एंटी पार्टी एक्टिव्हिटी कितें ती. म्हाका टील डेट खबर ना एंटी पार्टी एक्टिव्हिटी कितें ती, म्हज्या भुरग्यांकूय खबर ना एंटी पार्टी एक्टिव्हिटी कितें ती. आतां आयच्या हेचेर आनी मदीं मागीर खूब दीस गेले म्हाकाय सांगपाचें की भुरग्यांनी आमचे टायम दिल्लो तेका की बाबा प्रेस कॉन्फरन्स घेतली की तुमी या डिस्कस करा फुडें कितें आतां. कित्याक जर हांव नाका आसलो, म्हाका तुमी एंटी पार्टी म्हणून काडलो जाल्यार टीम आसलेली. टीम अजून पर्यंत तुमी कित्याक घेवना. सो आमी लास्ट डे पर्यंत आयज पर्यंत आमी रावले. कित्याक आमकां पळोवपाक जाय आसलें की बाबा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जी आतां इलेक्शनाक रावली जेन्ना आमी नासले, आतां तेंच्यांनी फॉर्म भरले आनी ते इलेक्शनाक रावले, आमकां पळोवपाक जाय आसलें की ते आपले टीमी खातीर मया आपली टीम जी आसली, हांव सोड म्हाका काडलो, ही टीम तरी भुरगे तेंच्या बरोबर आसले. ते टीम अजूनय ते आसा आनी टील डेट फक्त एक 8-10 जाण सोडलेलो सगळी मयाची टीम म्हाज्या बरोबर आसा आनी आमी युनायटेडली इंडिपेंडंटली आमचें कितें करपाक जाय तें आमी करता. सो म्हाका पळोवपाक जाय आसलें की टील डेट तो जर खरोच तर बाबा बीजेपी घडोवपाकूच रावला जाल्यार म्हाका पळोवपाक जाय आसलें की तो मनोज परब आपली टीमी खातीर मया परत येता काय ना, आपली टीमीक ट्राय करता काय ना बाबा तेका घेवपाक, तेंचे कडेन उलोवपाक, तांकां कन्विन्स करपाक ट्राय करता. कित्याक भुरग्यांनी ताका 15 दीस दिल्ले पयलीं आनी आतांय भुरगे अजून पर्यंत रावले की तो तेंचे कडेन येतलो. तो येयलो आपल्या 2-3 जाणांक घेवन तेणी प्रचारूय केलो, थोड्या घरांनी भोंवलो बी तो. आमच्या भुरग्यांची घरां सोडून तो भोंवलो. ज्या भुरग्यांनी फाटली 4-5 वर्सां ताच्या डेडिकेटीन ते काम केलें तेंची भुरग्यांची घरां सोडून तो दुसऱ्या घरांनी प्रचार करपाक भोंवलो. हेजो अर्थ असो जाता की तेका ह्या भुरग्यांची मतांची गरजूच ना. आमच्या जे वोट्स आसा, आमचो वोट आसा तो सॅक्रिफायस करून तेंच्यांनी तेच्या वांगडा उबे रावले स्ट्रॉंगली, तेंच्या वोट्साची तेका गरजूच ना. आनी जर तेका वोट्सा खातीर तर तेका ती गरजूच ना
जाल्यार तो इलेक्शनाक रावला पळय तो कित्याक रावला, जिखपाक रावला काय फोडपाक रावला, हेजेर एक क्वेश्चन मार्क आमचो स्ट्रेट फॉरवर्ड तेजेर रेज करपाक जाता. कित्याक जर जिखपाक रावलो जाल्यार इच अँड एव्हरी वोट जो आसा पळय तो ताका इम्पॉर्टंट आसता आनी तो इच अँड एव्हरी वोटा खातीर तो त्रास काडटलो. कित्याक आमी जेन्ना हांव इलेक्शनाक रावलो जाल्यार बाकीचे कॅन्डिडेट इलेक्शनाक रावले जाल्यार आतां कोणूय इलेक्शनाक जेन्ना रावता पळय तेन्ना वोट इम्पॉर्टंट आसता. बाबा तुजे पर्सनल ग्रजेस नाल्यार आनीक कितें कांयच इम्पॉर्टंट आसता. जर तुका खरोच बीजेपी व्हरोवपाक जाय आसलो जाल्यार तुवें सगळ्या वांगडा एक रावन एलायन्सा वांगडा रावन कितें तरी एक स्टेप घेवपाक जाय आसलें ते तेणी करूंक ना. आनी आमी पयलें की बाबा चल तूं एकटो जरी रावला तरी सुद्दां तुजे कडेन जिखपाची कॅपॅसिटी आसपाक जाय. जिखपाची कॅपॅसिटी जर आसा तुजे कडेन जाल्यार तुजे वोट जे पयलीं पडलेले ते तरी तुवें होल्ड करून दवरपाक जाय. ते सुद्दां तेणी अजून ते सुद्दां करपाक तेणी आपलो स्टेप घेवना. सो हेजे वचून आमकां डायरेक्ट दिसता की बाबा तो जिखपाक रावला काय फोडपाक रावला एक व्हडलो क्वेश्चन मार्क आसा म्हाज्या सायडींतल्यान. आणि त्या खातीर आमी लास्ट डे पर्यंत रावले आनी आयज आमी आमचो अनकंडिशनल सपोर्ट हांवें जशें काँग्रेस लिडर्सां कडेन म्हजें उलोवप जालें, आम आदमी पार्टी कडेन म्हजो उलोवप जालें आनी बाकीचे अलायन्स आसा ते अलायन्सा थ्रू तेंच्यांनी उलोवप केलां आसतलें. सो म्हाजो अनकंडिशनल सपोर्ट आसा. हांवें म्हाजे कांय टर्म्स एंड कंडिशन ना, डिमांड ना, कांय ना. म्हाजो अनकंडिशनल सपोर्ट इंडिया अलायन्साक ह्याच खातीर कित्याक पयले फावट आमकां गोंयांत अशें दिसून येयला की आमी सगळे पयलीं पळयताले की हांगा एक पार्टी रावता थंय एक पार्टी रावता आनी सगळे रावताले. मयाचें जर तुमी राजकारण पळयता हेच जालें की खूब कॅन्डिडेट रावल्या कारणान 17,000 वोट मयाची बीजेपी अगेन्स्ट आसा पण कॅन्डिडेट निवडून येयलो बीजेपीचो. सो हे परत केन्ना तरी जावपाक जायना. ह्या इलेक्शनाक आमचे फ्युचर फुडें कितें आसतलें आमकां खबर ना पण ह्या इलेक्शनाक इंडिया अलायन्साक म्हजो अनकंडिशनल सपोर्ट आसा. आनी आमचें कितें करपाक जाय आमी ह्या 2 दिसांनी कितें वावुरपाक जाय ते आमी 100% आमचे भुरगे इंडिया अलायन्सा खातीर वावुरतले आनी आमचे वोट्स जे आसा आनी सपोर्ट जो आसा तो इंडिया अलायन्सा बरोबरच आसतलो. देव बरें करूं. आता जी तुझी टीम आसा न्ही Yes. ती अर्जीन आसा असून तेंच्यांनी आपले सदस्य हय कशें आसा की जेन्ना आमी फाटल्या एक वर्सभर पयलीं एक प्रेस दितली ह्या भुरग्यांनीच प्रेस जेन्ना म्हाजे तेंच्यांनी लेटर काडलें की म्हाका काडलो म्हणून तेन्ना आमच्या भुरग्यांनी प्रेस दितली आनी मनोजाक एक 15 दिसाचो टायम दिल्लो की बाबा तूं यो डिस्कस आहे. म्हाका दिसता एसेंब्ली भायर तेणी आपलो स्टेटमेंटूय दिल्लो की आपूण त्या भुरग्यांक मेळटलो म्हणून पण टील डेट तो त्या भुरग्यांक मेळलो ना. सो जर तो भुरगो तो जर आमच्या खंयच्याच एकाय भुरग्याक आमच्या टिमींतल्या आमच्या सायडींतले 8-10 जाण आसा ते सोडून आमच्या सायडींतल्या खंयच्याच भुरग्याक टील डेट तो मेळूंक ना. सपोज आमच्या भुरग्यांक तो मेळूंक ना जाल्यार तो भुरगे आमचे आसूंक शकना तेच्या बरोबर आनी ते पार्टीन ऑफिशियली आसपाक शकना बिकॉज खंयची पार्टी आसता ते एका वर्सान रिन्यू करचे पडटा. सो ऑफिशियली ना. सो आता जो तुम्ही तेको दिला हय. तर मयाची जी टीम आरजी टीम आसा तेंच्यांनी तेको दिला. येस. हय. मनोजाच्या भूमिकेचे तुका संशय आहा तुम्ही कारण कितें अशें म्हणू? अशें म्हणटा की मनोज आरजी बी टीम म्हणटा आता तू म्हटलें की हय. सगळ्या घरान गोवनांतल्या मतां पडपाकूच दिला अशें तू म्हणटा सो हय. एक्सपिरियन्स आहा 5 वर्सां तुका आनी लागींच्या पार्टी पळयल्या हय. तुवें 2012 तेन्नाच मी मोर्चा फोडपाक रावले. पळय ते intention तेन्ना. तेच हांव तुका क्लियर करता हे जरा क्लियर करता कित्याक आतां हांवें एक्झाम्पल दिलें पळय की मया एक 7-8 कॅन्डिडेट रावले आनी आमी जर पळयल्यार सगळ्यांनी 2-2 हजार काडली. म्हाज्या वांगडा आनी म्हाज्या वयर आसलो संतोष कुमार सावंत तेणी 4,000 कितें तरी काडली हांवें 4,000 काडली. मागीर परत आमचे फाटसून आसा तेणी 2,500 काडली. सो हे सगळे जेन्ना जर कंबायन करत 16 ते 17,000 बीजेपीच्या अगेन्स्ट पडटा. फाटले फावट जेन्ना आमी इलेक्शन कंटेस्ट केले तेन्ना आमचे अशें डायरेक्ट हे आसले की आमी जिखपा खातीर खेळटा आनी आमी तुमी जर आमचो प्रचार पळयलो आसत जाल्यार मागीर आमी कशें कंटेस्ट केले ते तुमी पळयला आसत जाल्यार तुमकां खबर आसतलें की आमी जिखपा खातीरूच खेळटाले. पण आमी जरी जिखपा खातीर खेळ्ळे तो रिजल्ट तसो जालो ना. कित्याक जो कॅन्डिडेट निवडून येवपाची खंयच पॉसिबिलिटी नासली ती आमी खंय तरी अशी फुटाफुटी जाली खंय तरी बाबा नाका ते वोट्स पडले म्हणजे हे जालें आनी तेची खंय वोट बीजेपीचे आसले थंयच उरले आनी बाकीचे सगळे स्प्लिट जाले आनी एक असो रिजल्ट येयलो जो एक्सपेक्टेडच नसलो आनी खंय तरी मया खातीर तो सारको नसलो त्या टायमार. सो आता ही चूक फाटले फावट केली अननोईंगली ती नोईंगली हे फावट आमी करपाक जायना हो माझो पॉइंट. आनी ह्या खातीर जर सगळे हे फावट असो सिच्युएशन येयला की इंडिया अलायन्साच्या सगळ्यो पार्टी जर एका बॅनरा थ्रू इंडिया अलायन्स हांगा पार्टी खंयचीच ना हांगा जर इंडिया अलायन्सा थ्रू तर एका बॅनरा अंडर येयल्या जाल्यार वाय नॉट वी. कित्याक फाटले फावट जर आमी पळोवपाक गेले जाल्यार आमी एक चूक केल्या अननोईंगली. तर नोईंगली म्हाका खंयच्या चुकीचो भागीदार जावपाचो ना. त्या खातीर म्हाजे तरी डायरेक्ट हे आसा की आमी इंडिया अलायन्सा बरोबर ह्या खातीर आसा. कृष्ण खंयच्या पार्टी जॉईन जावपाचे विचार ना सध्या तरी आमी ह्या इलेक्शनाक लोकसभा इलेक्शनाचे हांव म्हणटा की ह्या इलेक्शनाक आमी इंडिया अलायन्सा थ्रू इंडिया अलायन्साक सपोर्ट करता. अलायन्स पुढे सुद्धा मयानूच काम करपाचे 100% मयानूच काम करता. हय. फुटपाचे तुजो प्रश्न विचारता काही कितले एडिशन करता. काल म्हाका एक मिडियांतलो तुमचोच भाव एकट्यान पर्टिक्युलरली सांगले की जेन्ना चीफ मिनिस्टर नॉमिना बरोबर कन्वर्सेशन की आरे दाबोळे हांगा ते कितें जातलें. सो फर्स्ट टायम म्हाका दिसता नॉमिनान ताका सांगलें की आय थिंक दिस टायम मायनॉरिटीज पर्टिक्युलरली आर नॉट गोइंग टू वोट फॉर बीजेपी बिकॉज ऑफ वे बीजेपी इज कंडक्टेड इटसेल्फ. आनी खुबशे अशे हिंदू लोक आसा ते तुमकां ह्या फावट मतां मारचे ना अशें आमकां सरळ सांगता म्हणून
ही स्टेटमेंट वर तांकां सांग आर्जीक मारलो. सो हातल्यान कळटा वॉट इज द रिझन वाय आरजी इज कंटेस्टिंग. प्रश्न हो आसा की रडलो मनोज, याद आसा तुमी दुखां पळयल्या आसतली ती, खूब जाणांनी पळयल्या, गोंयच्या खूब लोकांनी पळयल्या. 40,000 रुपया आसा म्हणपा लागलो आपल्या कडेन आनी रडलो की आता भाडे दिवपाक आपल्याक पयशे ना म्हणून ऑफिसाचे. नील रिटर्न्स फायल करता. मनोज परब हॅज फायल्ड नील रिटर्न्स. ही हॅज नो इनकम एज पर हिज एफिडेविट बिफोर द इलेक्शन कमिशन. इलेक्शनाचे पत्रिका छापपाक, पोस्टर छापपाक, बॅनर छापपाक, भोंवपाक, गाडी जी चलयता, रावता त्या घराचे भाडे पयशे खंयच्यान येता, हो प्रश्न आसा. आज हो प्रश्न अशा खातीर करता की काल ताणी एक एलिगेशन केला ऑन हिज पेज अबाउट समथिंग विच आर 5 कंप्लेंट अगेन्स्ट बिफोर इलेक्शन कमिशन. जेन्ना दुसऱ्यांचेर टिका करता तेन्ना ह्यो गोष्टी आमकांय लोकांक सांगन दिसता की ज्या मनशाक इन्कमूच ना एज पर हिज ओन एफिडेविट, ज्या मनशाक झिरो इन्कम आसा तो रावता कसो, जगता कसो, गाडी कोणाची चलयता, गाडी कोणाच्या नांवार आसा, अकाउंट खंय ऑपरेट करता, आनी हाव इज कंटेस्टिंग इलेक्शन. आमकां एक सादे खंय हांगा थंय येतलो जाल्यार खर्च लागता, ते खर्च येता खंयच्यान, हो व्हडलो प्रश्न आसा. आनी ह्या प्रश्नाचे उत्तर तुज्या प्रश्नांनी आसा की वेदर ही इज बीइंग सपोर्टेड और फंडेड बाय समबडी. सर्टनली येस. वाय इज ही फंडेड फॉर 10%? वाय इज ही कंटेस्टिंग टू स्प्लिट वोट्स? आणि ती वोट स्प्लिट हांची तुमची हांवें तुमकां सांगलें ते कन्वर्सेशन वॉज बिटवीन टू चीफ मिनिस्टर एंड मिनिस्टर हर्ड बाय वांगचू. And who has said that this is what has been said. So गोंयकारांक एक गजाल क्लियर कट कळपाक जाय की आरजीक जर आज मत मारता जाल्यार तुमचें मत वेस्ट. इट इज एब्सोल्युटली वेस्ट. आणि आरजीचे फाटले इंटरव्यू तूं पळय, रुपर्ट पेरेराचे इंटरव्यू पळय तूं किंवा मनोजाचे इंटरव्यू पळय, तो चीफ मिनिस्टराचेर उलयना, भारतीय जनता पार्टीचेर उलयना. तो उलयता विजय सरदेसाय, तो उलयता अमित पाटकर, तो उलयता कालुसात. ही अवॉइड्स स्पीकिंग टू हिम बिकॉज he had helped him in certain manner, thinking that his intentions were right. But this is what it is. So whether it's a reality which you have to accept and Goan should accept or not, he vote splitter म्हणून जो आसा ताका वोट करप इज अ वेस्ट ऑफ वोट. यू हॅव टू चूज. आज तुमचे फ्युचर आणि फुडाराक तुम्ही चूज करपाक जाय. आयदर यू चूज फॉर इंडिया अलायन्स जे आज आम्ही एकठांय येवन हे काम करता, और बीजेपी विच इज इंडल्ज इन करप्शन. आज वेगवेगळ्यो गजाली आसा, वेगवेगळ्या स्तराचेर बीजेपी प्रेशरायज करत आसा. कालच्या फाटल्या 8 दिसांनी तुम्ही बीजेपीची वाटचाली पळयल्या, बाकीचे तुमकां खबर आसा कितें चल्लां. अमित बाब आनी ऍड करता तुम्ही सांगता मगीन आनी सिंहाचे पळय भासाभास जाल्ली की काल अमित शाहान येवन स्लोगन दिले की जय श्रीराम. सो इज दीस पार्टी सर्क्युलर? सी राम म्हजो तसो तुजोय सगळ्यांचो, पण आज राम जय श्रीराम देव श्रीरामाचो कॉपीरायट टेम्पट आमचे कडेन आसा. पयलीं म्हणजे जय श्रीराम हे उतर इलेक्शन कॅम्पेनिंग वापरपाक जायना एज पर इलेक्शन कमिशन गायडलायन्स. पण पोलरायज करपाचो जो विशय आसा, आज एक हांव हिंदू आनी हांव जर बीजेपीक सपोर्ट करना जाल्यार म्हाका देशद्रोही म्हणटा ते. ही परिस्थिती आसा. हांव देशद्रोही न्ही. जितली भक्ती म्हाका रामाची आसा तितली तांकां ना. जेन्ना जेन्ना विशय येता देवळांचो, जेन्ना जेन्ना विशय येता एक सायड घेवपाची, तेन्ना ही भारतीय जनता पार्टी खंयच रावना. गोंयांतय खूब विशय जाले, देव रुद्रेश्वराचो आसूं, देवळाचो आसूं किंवा वेगवेगळे विशय आसा, ते सगळे जेन्ना जेन्ना विशय जाले तेन्ना ही भारतीय जनता पार्टी खंय आसली. हांवें लास्ट टायमी प्रश्न केल्लो की जेन्ना जेन्ना वोड पणजेचो कापलो, आज हांवें त्या दिसाय सांगिल्ली की त्या वोड हो मरचो ना. वोड हो सदांच एक हिंदू धर्मा भितर वोडाक म्हत्व आसा. भिवून तांणी तो दुसऱ्या दिसा प्लान केलो मागीर की कारण लोकांनी सांगलें अरे हे कितें केलें काम तुमी. जी महिला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीची ताका फेरे मारताली, वटपौर्णिमा करताली, ती बायलां त्या वोडाक राखपाक घेवना त्या रातची. वोड कोणी जगयलो? अ कॅथलीक पर्सन हू सेड आय विल वर्क फॉर दिस. डॅनियल डिसोजा. डॅनियल डिसोजा आज थंय मरता, तो वोट थंय जगोवपाक. ताका काल पान फुल्ला आनी दॅट पान इज एक त्या वडाक जगपाची जी आशा आसा, जी भारतीय जनता पार्टीन मारपाचो प्रयत्न केलो, ती त्या वडांतल्यान निर्माण जाल्या. तीच आज हिंदू म्हणून म्हज्या भावना निर्माण आसा की हे कितलेय डिवायड करू, हिंदूक करू, मुस्लिमांक करू, कॅथलिकाक करू. इन्क्विजिशनाचो हेड म्हणून ताणी सांगलो सेंट झेवियर. तांचे स्पोक्स पर्सनाचो स्टेटमेंट आसा दॅट वी डोंट वॉन्ट टू ग्लोरिफाय सेंट फ्रांसीस झेवियर बिकॉज इज इन्वॉल्ड इन इन्क्विजिशन म्हणून केलो स्टेटमेंट ऑन मिडिया. इट इज देर. पण सडनली गोयचो साहेब म्हणटा प्रायम मिनिस्टर गोंयांत तेन्ना. दॅट मिन्स गॉड, वेदर इट बी सेंट फ्रांसीस झेवियर, राम आसूं, लक्ष्मण आसूं, सीता आसूं, हनुमान आसूं,
तांकां फक्त ह्या देवाची याद येता, तांकां मस्जिदीची याद येता जेन्ना इलेक्शना लागीं पावता. अदरवायज दे डिवायड. अँड दिस इज ब्रिटिशर्सान जशे इंडियन डिवायड केल्ले तशे हे भारतीय जनता पार्टी गोंयांत भारतांत लोकांक डिवायड करून रूल करपाक शकता. ना ते सनातन धर्माचे रक्षक ना ते हिंदूंचे रक्षक. दे हॅव बिकम भक्षक. तांकां फक्त एकूच हे आसा. बायलांचो विशय घ्या, ते म्हणटा बायलां वी आर द प्रोटेक्टर्स ऑफ वुमन. आमी महिला खातीर हे करतले ते करतले. अरे तुमचो जो उमेदवार आशिल्लो हसनचान तो डिप्लोमॅटीक पासपोर्ट घेवन पळून गेलो. डिप्लोमॅटीक पासपोर्टाचेर पळून गेलो. 2779 व्हिडिओज आसा रेपाचे ताजे, ताणे केल्ले स्वता. ती आजी जिणे ताच्या बापायक बरयलो, ताच्या आज्याक बरयलो तो स्टेटमेंट आसा तिचो, वेर शी सेज दॅट आय फेड युअर फादर, आय फेड युअर ग्रँडफादर म्हणून. यू डोंट डू दिस टू मी, डोंट रेकॉर्ड मी वायल यू आर डुईंग दिस. हे स्टेटमेंट आसा. आणि ही भारतीय जनता पार्टी सांगता महिलांचे रक्षक म्हणून. खंय गेली स्मृती इराणी? खंय गेली ती CWC चेअरपर्सन? आज ती उगे कित्याक? आज एक FIR रजिस्टर केला तो पळो जर्मनीक. इलेक्शन जाल्यार म्हणटा लोक विसरतले अशें तांकां दिसता. पूण ही सत्य परिस्थिती आसा. महिलांचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी, जे हिंदू धर्माचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी खोटे आव. हांकां जर जाय जाल्यार ते हिंदूंकच न्हय बायलांकय विकून खातले. ही परिस्थिती आसा आणि ही सत्य परिस्थिती आसा. सो वेन CM सेज सेक्युलर म्हणून, व्हेरी सेक्युलर प्राईम मिनिस्टर इन राजस्थान मेड अ स्टेटमेंट. वॉट ही मेड अ स्टेटमेंट की काँग्रेस पार्टी निवडून येत जाल्यार मंगळसूत्र सुद्धा विकतले म्हणून. आणि विकून तुम्ही खाल्ल्या देशाक. विकून जो देशाक खालो तो तुम्ही खालो. मागीर तो म्हणटा तुमचे कडेन 2 म्हशी आसत जाल्यार काँग्रेस पार्टी आणि इंडिया अलायन्स निवडून येत जाल्यार एक मस ते वतले म्हणून. ही परिस्थिती आसा. ही परिस्थिती अशी आसा की आज प्रायम मिनिस्टराक मशीनचेर उलोवचें पडटा आणि भारतीय जनता पार्टीक फक्त देव देव करून मतां मागची पडटा. कारण देवा शिवाय आमकां पर्याय ना अशी परिस्थिती जाला मिडल क्लास मनशाक. आज हांगा तुम्ही इतले जाण आसा आनी हे सगळे आमी आसा एक गजाल तुमकां सांगून दिसता. मिडल क्लास मनीस कसो जगता तो पयलीं पळया. सिलिंडर 400 आसतनाची बॉम्ब मारताली ती 1000 जातकीर खंय गेली. आणि 7 तारखेक जेन्ना भायर सरली तेन्ना राशनाचे डबे पळया. हांव सदांच सांगता प्रत्येकाक मोदी कसो बरो वायट सगळे सोडून दिया. घरांतल्यान भायर सरतना तेलाचेर MRP आसा ती पळया. तूर दाळ मसूर दाळ कशी पडटा ती पळया. भाजी कशी पडटा ती पळया. हांव बाजारान वता, हांव वता हाडपाक स्वता. म्हाका खबर आसा परिस्थिती कितें आसता आनी कितें जाता ती. हांव एक बारीकशी गजाल सांगता. हाजे फुडें प्रॉबेबली आमचें मिटींग आसना. पण एक बारीक गजाल सांगता. म्हाका खूब वायट दिसलें आनी म्हाका सांगता आसतना सुद्दां हें दिसता. पळय भुरग्या खातीर कंपास हाडपाक गेलो. कंपास त्या शॉपा भितर एक मिडल क्लास मनीस आपल्या भुरग्याक घेवन आयलो. हांव जो कंपास घेतालो तो कंपास घेवपाची ताका भुरग्याक आवड जाली. 450 रुपीज कंपास. मिडल क्लास भुरगो, मिडल क्लास फॅमिलीतलो आसतलो. बापूय वॉज ट्रायिंग टू कन्विन्स हिम की हो घे हो बरो न्ही. ही परिस्थिती मिडल क्लासाची. घेवन दिलो ताका कंपास. बापूय घेवपाक सोदनाशिल्लो. हांवें म्हणलें म्हज्या भुरग्याक घेता तसोच तुका घेता. हो दवर तूं. 450 रुपया 25,000च्या पगारार आसा तो. ही वर्क्स फॉर अ बँक. आय आस्क्ड हिम. ही सेड आय कांट अफोर्ड. ही परिस्थिती मिडल क्लासाची आसा. दिसता सांगून कित्याक म्हज्या समोर घडलें. आज मिडल क्लासान विचार करपाक जाय की ही परिस्थिती. देश जाला मरे आमचो व्हडलो. देश इतलो व्हडलो फुडें पावला जाल्यार हो मिडल क्लास 25,000च्या पगाराचेर जोडटा ताका भुरग्याक 450 रुपयाचो कंपास घेतलो जाल्यार कित्याक विचार करचो पडटा. वाय ही हॅज टू कन्विन्स हिम की 200 रुपयाचो घे म्हणून. हांवें तो परत दवरपाचो प्रयत्न केलो की ओवर न्ही होच घेवया म्हणून. बट यू कॅन सी दॅट इन चायल्ड आयज 8-9 year old भुरगो आसतलो की ताका तो दिसलो तो घेवचो म्हणून. ही परिस्थिती आसा. वोट करतले जाल्यार ह्या गोष्टीचेर विचार करा. भुरग्याची पुस्तकांचे प्रायस पळया, स्कुलाच्यो फीज पळया, तुमच्या घरची परिस्थिती पळया आणि मागीर विचार करा की तुम्ही कोणा वोट करतले. सगळे जात धर्म हे ते राम सेक्युलर सगळे घरात उरा. ह्या गोष्टीचो एकदा विचार करा आणि डिसायड करा कोणा वोट करतले ते. बाकी तुमकां सगळ्यांक खबर आसा कितें आसता. काल अमितशाच्या रॅलीन एक तो डेथ जाले 60+ एज. 3 सुमार लोकांक हाडिल्ले.
दनपारच्या कड्यार 3 तूं आतां भायर वचून न्ही पळय सकाळच्या 9 गरमी जाता 3 सुमार लोकांक हाडिल्ले ते 5-6 हजार लोक आशिल्ले 3तल्यान 8 अमित शाह आयलो 3 ते 8 हाच्या मदीं थोड्यांक उदकाच्यो बाटल्यो मेळूना कित्याक ज्या लोकांक 65+ सिनियर सिटीजनांक तुमी सांगता की वचून तांची मतां पोस्टल बॅलट घे म्हणून वाय आर यू ट्रबलिंग देम टू ब्रिंग देम हियर पॉलिटिक्साक लागून तुमकां गर्दी करपाक लागून शो करनाका ज्या जाणटेल्यांक घरा बसून तुम्ही पांय धुवन ताचे जर मत घेवपाक वता जाल्यार तांकां अमित शाहच्या मिटिंगेक 8 येतलो म्हणून खबर आशिल्ल्यान 3 बसून कित्याक दवरिल्ले तांकां सो आय डोंट वॉन्ट टू मेक अ दीस ऑफ समबडी इज डेथ आमचो तांचे बरोबर वी आर प्रेयर्स आर विथ दॅट बट प्लीज भायर सरता आसतना म्हजी मागणी आसा ते इंडिया अलायन्साचे आसूं काँग्रेसचे आसूं जाणटेल्यांक त्रास करनाका तांकां बाबड्यांक घरा बसून गरमी असह्य गरमी जाल्या मत मारता आसतना सुद्दां सकाळी 9 मेरेन मत मारून घरा वचा Last election. I'll just say one thing on this. First thing, it is very sad and our condolences to the family. पूण एक सांगूंक सोदता म्हगे मनान हें चिंतप की असले रेडी करतात तेन्ना एम्ब्युलन्स आसपा जाय लागीं डॉक्टर आसपा जाय ऑन कॉल थिंग स्टँड बाय आसपा जाय डॉक्टर नाशिल्लो एम्ब्युलन्स नाशिल्ली म्हाका दिसता एक ऑर लागले त्या मनशाक थिंगसोन हॉस्पिटल व्हरपाक in an ambulance. This is complete failure of the organizer, and they also should be held responsible for this death. You can't just get away. लास्ट इलेक्शनाक तूं कॅन्डिडेट आसलो प्लस आरजीचो फाउंडर मेंबरूय आसलो आनी अशें लोकांनी म्हटलेलें की ताका भायल्यानच्यान फंडींग येता हें ते कित पर्यंत करेक्ट हांव ऑफिशियली सांगता अनऑफिशियली तुमी मनोज परबाक विचारपाक शकता ऑफिशियली हांव जनरल सेक्रेटरी आसलो ऑफिशियल अकाउंटान कांयच सगळ्या येता वायटूच येता आनी इतले तो सांगता ते खरें तो जे उलयता पळय एकदम खरें तो ऑफिशियली उलयता पळय ते एकदम खरें ऑफिशियली सगळे कमीच आसताले चड कांयच अनऑफिशियली कितें आसा तें आन्सर तुका मनोज परबत दिवपाक तुका कितें आयडिया तूं कोण मेंबर आसलो म्हाका कांयच आयडिया ना कित्याक आमी सचिनाक खबर आसतलें मयाचें कित्याक हांव ऑलमोस्ट सगळे हे टायम जाले पळय तेन्ना हांव हांगा आसलो मया फुल टायम हांवें काम स्टार्ट केलें सो हांव सेंटर हेंच्या वांगडा काम करपाक नासतालो टील हांव थंय आसलो पळय असलें कितें आमकां येयनासलें तेच्या उपरांत लास्ट इलेक्शनाच्या 6 म्हयन्या भितर तर कितें येयला जाल्यार म्हाका खबर ना आनी एक आरोप आसलो की चिवटे म्हणटा तो कितें तुमचें कनेक्शन आसलें तेजेर तुजें कितें पळय आतां म्हाका सारकेंच सांगपाचें जालें तेजेर जाल्यार एक स्टेटमेंट करता हांव आतां हांव म्हाजेर जे अलिगेशन घातलें पळय तेणी एंटी पार्टी एक्टिविटी आनी हें आनी अशें कितें खूब प्रत्येकाक भायर जेन्ना लोकां मदीं तो गेला पळय तेन्ना खूब तेणी कितें उलयलां की प्रत्येकाक एक तेणी रिजन सांगला आनी ऑफिशियल रिजन तेजें एंटी पार्टी एक्टिविटी हांव तुका आयज सारकें तेजें ऑफिशियल खरें रिजन कितें आसा तें सांगता ज्या टायमार तेणी असली नाटकां केल्या पळय ती चिवटेची नाजाल्यार भायल्या सदांच आमी म्हणटाले की भायले आमकां भायल्या मायग्रंट्सा इलिगल मायग्रंट्सा अगेन्स्ट आमी आसा आनी तेन्ना तेणी तो स्टेप घेतलो की वचून भायल्या कॅन्डिडेटांक मेळपाचें म्हटलें पळय तेन्ना प्रत्येक टायमार जेन्ना असलें कितें करतालो पळय हांव एकटो मनीस आसतालो तेका ते क्वेश्चन करतालो आनी म्हाजें अशें कांय ना की बाबा हांव तूं सांगलें म्हाका आनी म्हाका जर पटूं ना जाल्यार हांव असो मनीस न्हू की वचून सायडीक ओगी बसतलो हें म्हज्या नेचरानूच ना रॉंग तें डिस्कस जाला जाल्यार तूं करपाक शकता कित्याक तूं घरांतली आपली पर्सनल कितें तरी प्रायवेट हें जालें ना तूं एक पॉलिटिकल पार्टी जाल्यार रजिस्टर्ड आसल्या आमी पॉलिटिकल पार्टी जाली जाल्यार आनी तितून अशें कांय ना की ती मनोज परबाच्या नांवाचेर हांगा पार्टी जाल्या हीच आनीक तुमकां सांगता जर हांवें अजून पर्यंत हांव उलोवन आसलो आरजीच्या अगेन्स्ट ते कित्या खातीर जाल्यार म्हाजे सारखे कितलेशेच भुरगे डेडिकेटेडली आरजी खातीर काम करता म्हणून आरजी अजून पर्यंत टिकल्या मनोज परबा खातीर न्हू कित्याक मनोज परब फोंडान घालपाक केन्नाय रेडी आसा तेंकां हे हांव डायरेक्ट स्टेटमेंट करता आनी ह्या खातीर हांव केन्नाच आरजी अगेन्स्ट उलोवंक ना हांव आयजू म्हणटा हांव आरजी अगेन्स्ट नॉट हांव आरजी अगेन्स्ट उलोवपाकूय सोदना कित्याक म्हाज्या सारखे कितलेशे डेडिकेटेड भुरगे अजूनय म्हाजे काम करता आरजी खातीर म्हणून टिकल्या ती आनी हांव म्हाजे दोळे उगडले केन्ना जेन्ना म्हाका घडले पळय तेन्ना म्हाका कळ्ळें सो तांकां जेन्ना घडटले पळय तेन्ना तांकां कळटलें आनी ते आपुणूच भुरगे कितें स्टेप घेवपाक जाय पळय त्या टायमार ते घेतले सो फक्त इतलेंच म्हणटा हांव आरजीच्या सगळ्या फॅमिलीक हांव एकूच हें करपाक सोदता आमी जेन्ना आरजी घडयली आरजी खातीर काम करपाक स्टार्ट केल्लें तेन्ना आमचो एकूच विचार आसलो की रॉंग कितें आसा तेका आमी क्वेश्चन करतले हांव प्रत्येक रेव्होल्युशनरी गोवन्सा कडेन मागता की तेंच्यांनी रॉंग जर घडटा जाल्यार क्वेश्चन करपाचो हिम्मत आनी डेडिकेशन आनी गट्स दवरपाक जाय तो आन्सर करतलो म्हणून हांव तुका 100% सांगता तुमकां सगळ्यांक की आयच्या दिसा सुद्दां रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी भितर कितलेशेच बरे भुरगे आसतले तेंच्यांनी मनोजाक सांगलां आसतलें की बाबा हे इलेक्शन कंटेस्ट करूं नाका आनी आयजू ते भुरगे तेच्या खातीर तेका जग मारीत त्या भुरग्याक सगळ्यांक कितें हो रावलो म्हणून तेका प्रचार करचो पडटा आसतलो पण हे भुरग्यान तेका सांगलां आसतलें तेणी आयकूंक नासतलें
अशें जरी जालें जाल्यार रॉंग तर तुमच्या फुड्यान घडटा आनी तें सारकें ना जाल्यार क्वेश्चन करा. ते क्वेश्चन करना न्हू जाल्यार मागीर फाटीं आमी फुडें वचून आमी ज्या पार्टी अगेन्स्ट झगडटा पळय ती पार्टी तुमची जावपाक काय जड दीस पडचे ना. बाब तुवें जे आसा अनकंडिशनल सपोर्ट केला इंडिया अलायन्साक तो लास्ट स्टेजी मेरेन कितें रावला एक्झॅक्टली. सो हांवें जेन्ना स्टार्टिंग उलयला पळय हांव तेच हेजेर तुमकां सांगता की हांवें लास्ट पर्यंत हें करपाचो हें कितें आसा की म्हाका पळोवपाक जाय आसलें की लास्ट डे पर्यंत मनोज परब जे आरजीची आमची मयाची टीम आसा तेंचे कडेन येता काय ना, तेंचे कडेन पावता काय ना, की तेंचे कडेन वोटा खातीर येता काय ना जाल्यार तांकां कन्विन्स करपाक ट्राय करता. कित्याक म्हाका काडलो ना न्ही, म्हाका तेंच्यांनी म्हटलें की एंटी पार्टी एक्टिविटी केल्या ती कोणाकूच अजून खबर ना कितें ती, आरजीतल्या भुरग्यांकूच खबर ना कितें ती, हेणी स्टोरी घडयल्या आसतल्यो कितें कितें, पण कोणाकूच सारखें खबर ना. हे भुरगे जे तेच्या बरोबर आसले हांव तर नाका जाल्यार भुरगे तरी जे आसले की रेव्होल्युशनरी कॉन्सची आमची मयाची टीम इतली बरी आसली, अजूनय इतली तशीच बरी आसा, ती तशीच इंडिपेंडंटली काम करता. ही टीमी कडेन तो येता काय ना, कित्याक आमच्या भुरग्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन ताका सांगलेलें की 15 दीस दिले यो आनी उलोवया डिस्कस करया म्हणून, कित्याक आमच्या भुरग्यांक आरजी सोडपाची नासली. सो हांव लास्ट डे पर्यंत रावलो की हांवें तर मदींच केन्ना तरी प्रेस घेतलेली जाल्यार अशें जावपाक शकतालें की हेणी आतां प्रेस घेतली, हेणी इंडिया अलायन्साक सपोर्ट केलो जाल्यार आनी कितें केलें ह्या खातीर आपूण त्या भुरग्यांक मेळूंक ना. म्हाका ताका रिजनच दिवपाचें नासलें. म्हाका पळोवपाक जाय की तेजे स्टेप कितें आसा, तो कितें करता आनी तो ह्या भुरग्यांक मेळटा काय ना, ताका ह्या स्पोर्ट्साची गरज आसा काय ना. सो लास्ट डे पर्यंत रावलो हांव. आयज म्हाका कळ्ळें की काल रात पर्यंत तो आमच्या भुरग्यांकडे येवंक ना. आमच्या प्रत्येक भुरग्याचे आसा, हांगाचे आसा आनी आमचे भायले भुरगे आसा त्या भुरग्याच्या घरा पावले जे तेच्या अगेन्स्ट भुरगे कोण वावर जाले जाल्यार कितें ते एक 7-8 जाण आसा ते भुरगे टेम्पलेट तेंच्या दाराक लावन गेले. सो कळ्ळें की आमकां मनोज तेंचे कडेन आनी येवचो ना. सो आयज हांव त्या खातीर आयज लास्ट डे पर्यंत रावलो, कित्याक आयज हांवें जर सपोर्ट दिलो जाल्यार मनोजाक हांव स्ट्रेट फॉरवर्ड आयज हांव म्हणपाक शकता की ताका तो वोट फोडपाक रावला काय जिखपाक रावला पळय तो हांव क्वेश्चन मार्कूच सोडटा आनी तो तुमचेर सोडटा आनी गोंयभर लोकांचेर सोडटा. So what do you like to say about the RG? तुमका दिसता की BJP See, I make no allegations in anyone. Today we are an India Alliance and we have one motive, one motto that we must knock out the BJP. If either you are with us or you are not with us. If you are with us, you are definitely going to be against the BJP. But if you are not with us, then with whom I?